यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताईंना विनंती करतो की या धम्म मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन करावं. अंजलीताई. सर्वांना प्रेमाचा जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्धांना त्रिवार वंदन. आणि तसंच आपल्यामध्ये एक समतेची, मानवतेची, करुणेची मूल्य रुजवणाऱ्या सर्व महामानवांना माझं अभिवादन. आजच्या या विशाल सभेचे अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष PG वानखडे सर, तसंच आजच्या विचारमंचावरती उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर बनतेजी, आणि आजच्या विचारमंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे, भारतीय बौद्ध महासभेचे, तसंच भारिप बहुजन महासंघाचे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी, आणि आजच्या या विशाल विचारमंचाला अर्थप्राप्त करून देणारा समोर असलेला प्रचंड मोठा फुले आंबेडकरवादी समूह. आजची आपली सभा अकोल्यामध्ये होत असताना मला असं वाटतं की अकोलेकरांना काहीतरी गोष्टींची इथे आठवण करून देण्याची, जाणीव करून देण्याची गरज आहे. अकोला महानगरामध्ये भारिप बहुजन महासंघाची सत्ता फक्त 2.5 वर्ष होती, परंतु त्या 2.5 वर्षामध्ये अकोल्याच्या लोकांना दर 1 दिवसाआड पाणी येत होतं. आता किती दिवसांनी येतंय? 4 दिवसांनी पाणी येतंय. एखाद्या वंचित समूहाला प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाच्या हातात जेव्हा आपण सत्ता देतो तेव्हा इथले वंचितांचे प्रश्न मार्गी लागतात, ही आठवण तुम्हाला आज करून देण्याची गरज आहे. मला खात्री आहे की सगळे अकोलेकर आज जरी इथे हजर नसले तरी इथला संदेश प्रसारमाध्यमांच्या मार्फत, समाज माध्यमांच्या मार्फत, सोशल मीडियाकडलं घराघरामध्ये पोचतोय. मला तुम्हाला 2-3 गोष्टींची मुद्दाम इथे आठवण करून द्यायची आहे. अकोल्यामध्ये जेवढा टॅक्स हा अकोल्यामध्ये होता महानगरपालिकेचा, तितका भरमसाठ टॅक्स कुठल्याही महानगरपालिकेने आकारलेला नाही. आणि एवढा प्रचंड टॅक्स आकारून सुद्धा इथल्या मूलभूत सुविधांमध्ये, पायाभूत सुविधांमध्ये कसलाही फरक झाला नाही. झालाय? अकोला सुधारलंय? मग आपल्या टॅक्सचे पैसे कुठे गेले ह्याचा जाब विचारणार का नाही विचारणार? मग हा जो जाब विचारणार तो पुढे येणाऱ्या 2024च्या सर्व निवडणुकांमध्ये इथल्या भाजप आणि RSSच्या सरकारला विचारायचं आहे की आमच्याकडनं जर तुम्ही पैसा उकळलात तर तुम्ही गेला कुठे? पूल बांधला तो पडला. अकोल्याच्या बाबतीत खड्ड्यात रस्ते आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बाकी सगळ्या ठिकाणी रस्त्यात जरा छोटे छोटे खड्डे दिसतात, पण अकोल्यामध्ये खड्ड्यांमधनं आदनमधनं रस्ता काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे आपल्याला दिसतंय. अकोल्यातले 2 उड्डाण पूल अजून चालूच आहेत. मागच्या 7-8 वर्षापासून त्याचं बांधकाम चालू आहे, ते अजून पुढे सरकत नाही आहे. अकोला अकोट रस्त्याबद्दल कोणी बोलायचीच गरज नाही अशा परिस्थितीमध्ये आपण जगतो. किती वाहनांचे ॲक्सिडेंट झाले, किती लोकांनी अकोला अकोटच्या रस्त्यावरती आपला प्राण गमावला, मणकेची हाडं खिळखिळी झाली, याचा हिशोब बांधण्याची आज गरज आहे. आणि या सगळ्याचा हिशोब 2024मध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकींच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. आणि हे जर आपण करणार नसू तर मला असं वाटतं की अकोलेकर अशीच अवस्था कायमस्वरूपी अनुभवाला तयार आहेत असा आपण संदेश अख्ख्या महाराष्ट्राला देतोय. कुठेतरी आता जागृत व्हायची गरज आहे आणि आपल्या पैशाचा, आपल्या करातनं गोळा केलेल्या पैशाचा जाब विचारण्याची इथे गरज आली आहे. आपल्या पिळवणुकीसाठी अजून इथल्या महानगरपालिकेने अजून एक नवीन घाट घातलाय. काय नवीन घाट घातलाय? दिवाळी होईपर्यंत इथली महानगरपालिका शांत आहे. आत्ता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी जी आपल्याला घरोघरी MSCBची लाईट पुरवते, ती कंपनी अतिशय चांगलं काम करत असून सुद्धा वीज वितरणाची जबाबदारी महाराष्ट्रामध्ये 3 कंपन्यांना द्यायचा घाट घातलाय. त्याचा पहिला प्रयोग अकोल्यात होणार आहे. पहिला प्रयोग अकोल्यात का होणार आहे माहिती आहे? कारण गेल्या 5 वर्षात अकोल्याच्या नागरिकांनी हे दाखवून दिलंय आम्ही अतिशय सहनशील आहोत. आमच्यावर कितीही अन्याय केला, आमची कितीही लुबाडूक केली, आमच्याकडनं कितीही पैसे उगाळले तरी आम्ही शांतपणे सहन करतो. म्हणून आता नवीन प्रयोग येऊ घातलाय. प्रीपेड मीटर म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही वापरलेल्या विजेचं बिल तुम्हाला येणार नाही, तर तुम्हाला 1200 रुपये खर्च करून एक प्रीपेड मीटर, म्हणजे जे मीटर बसवायचं त्याच्यामध्ये आधीच पैसे भरायचे आणि मग तुम्ही जेवढे पैसे भराल तेवढी वीज तुम्हाला वापरता येईल.
त्याच्यात भरलेले पैसे संपले की तुमच्या घराची वीज आपोआप बंद होईल अशी मीटर दिवाळीनंतर अकोला महानगरपालिका तुमच्या घरात बसवणार आहे. मान्य आहे? हवी आहे ती मीटर ही? मग काय करणार? मीटर बसवू देणार नाही असा निर्धार आजच्या सभेमध्ये अकोलेकरांनी करण्याच्या, अकोल्याच्या नागरिकांनी करण्याची गरज आहे. आणि हा निर्धार केलात तरच आपलं भवितव्य इथे आहे. मी मुद्दाम आठवण करून देते. MSCB सारख्या कंपन्या असतील, महाराष्ट्र स्टेट म्हणतो म्हणजे ज्याला आपण लाल पिवळी म्हणतो, ST म्हणतो, ST सारख्या वाहनाच्या सेवा देणाऱ्या गोष्टी असतील, आरोग्य सेवा असतील, शिक्षण सेवा असतील, या सगळ्या कल्याणाच्या, जनतेच्या कल्याणकारी योजना या बाबासाहेबांच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये होत्या. केवळ बाबासाहेब नाही तर या देशातले सगळे अर्थतज्ञ सांगतात की एखादा देश सुधारायचा असेल, एखाद्या देशाचा विकास करायचा असेल, एखाद्या देशातल्या लोकांना शांतता आणि सुबत्ता हवी असेल, त्यांचं राहणीमान उंचवायचं असेल, तर या देशाचं 6% बजेट हे आरोग्यावरती खर्च व्हावं लागतं आणि 6% बजेट हे शिक्षणावरती खर्च व्हावं लागतं. आत्ताचं भाजप सरकार आरोग्यावरती फक्त 2% खर्च करत आहे. आणि हे कशानंतर? कोविडच्या लाटेनंतर. कोविडच्या साथीमध्ये लोकांचे किती हाल झाले, किती लोकांचे कोविडने मृत्यू झाले, किती लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून लोक मृत्युमुखी पडली, कित्येकांनी हॉस्पिटलच्या बाहेर प्राण सोडले. ही असताना सुद्धा मागच्या वर्षी भारत सरकारने फक्त 2% आरोग्यावरती खर्च केले होते आणि शिक्षणावरती 3% केले. बाकी सगळ्या वस्तूंचा आता बाजार मांडलाच आहे, पण इथे आरोग्याचा आणि शिक्षणाचा सुद्धा बाजार मांडला आहे. शिक्षणाचं खाजगीकरण सुरू झालं आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या सुद्धा शाळा दत्तक घ्या असा त्यांनी फतवा काढला आहे. कोणीही शाळा फुकट दत्तक घेणार नाही आहे. आधी दत्तक घेतील, त्या शाळेवरती आम्ही खर्च करतो असं दाखवतील आणि झालेला खर्च सर्वसामान्य लोकांच्या खिशातनं वसूल केला जाईल. आता जी आपण फी भरतोय त्याच्यानंतर 5 पट फी शाळेची भरायची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. जर आत्ताचं सरकार आपण पुढच्या वर्षी उलथून पाडलं नाही तर हे भवितव्य अटळ आहे, हे इथे लक्षात घेण्याची गरज आहे. आज इथे उपस्थित असताना, आपण सगळे समोर असताना मला आरोग्याच्या प्रश्नावर अधिक विस्तारात बोलायचं आहे. कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अतिशय वाईट परिस्थिती अनुभवली. अकोल्यामध्ये आत्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल काढूनसुद्धा तिथे यंत्र येऊन पडली आहेत, पण तिथे स्टाफ नाही आणि त्याच्यामुळे ती यंत्र खराब व्हायला लागली आहेत असा परवाच्याच वर्तमानपत्रांचा अहवाल होता. आणि ही सगळी यंत्र तुमच्या आणि माझ्या खिशातनं विकत घेतलेली आहेत, हे इथे लक्षात घेण्याची गरज आहे. आज आरोग्य सेवा सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यामध्ये यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक आम्ही नवीन उपक्रम पुढच्या वर्षामध्ये सुरू करणार आहोत. अकोला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चांडक आज माझ्याशी बोलत होते. ते लेडी हार्डिंग हॉस्पिटल, जिल्हा परिषद आणि वंचित बहुजन आघाडीची वैद्यकीय डॉक्टरांची आघाडी या तिघांच्या वतीने आपण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये स्त्रियांच्यासाठी एक नवीन सेवा आणत आहोत. तुमच्यापैकी कित्येकांना माहिती आहे, कित्येकांनी हे स्वतःच्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये अनुभवलं असेल की महिलांच्यामध्ये कर्करोगाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे आणि त्याची टेस्ट करायची म्हटली तर ती प्रचंड महागडी असते. म्हणून कित्येक वेळेला कर्करोग खूप पुढच्या टप्प्यावर जाईपर्यंत बायका तपासणीसाठी सुद्धा जात नाहीत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये या सर्वांच्या सहकार्याने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि प्रत्येक PHCमध्ये आम्ही पक्षाच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्याने, मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने संपूर्णपणे पेप्समियरची टेस्ट ही मोफत करण्याची घोषणा आज आम्ही इथे करत आहोत. आणि ह्या घोषणेसाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं आहे, ती मिळेल अशी खात्री आहे. आज मला या विशाल जनसमुदायाशी बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे मनपूर्वक आभार. जय भीम, जय भारत.